बातमी नाशिकमधून आहे। शिवसेना शिंदे गटाकडून मिसळ पार्टीद्वारे नागरिकांशी संवाद साधला जातोय। स्वबळावर लढलो तर पुन्हा जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल असा विश्वास इथल्या शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे। तर नाशिकमध्ये मिसळ हब पाहायला मिळते, कारण शिवसेना शिंदे गटाकडून मिसळ पार्टीद्वारे नागरिकांशी संवाद साधला जातो आणि एकंदरीतच आढावा जाणून घेतला जातोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। पाहूयात। मिसळ हब म्हणून खरं तर नाशिकची ओळख आहे आणि याच मिसळ हबमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मिसळ पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे। खरं तर आपण बघितलं तर एकीकडे निवडणुकांचं सगळं वारं आहे। नगर परिषदेच्या तारखा या घोषित झालेल्या आहेत। जिल्हा परिषद महापालिकेच्या तारखा देखील कधी घोषित होऊ शकतात अशी परिस्थिती आहे। सध्या आपण जर बघितलं तर नाशिकचा जो पळसे गट आहे, पळसे हा भाग आहे, तिथे शिवसेना शिंदे गटाकडून मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे। अनिल डिकले माझ्यासोबत आहेत। अनिलजी, काय एकूण सगळी परिस्थिती मिसळचे बेत हे आखले जात आहे? आपण बघतोय आता की गेल्या 2-3 दिवसापूर्वी नगरपालिका संपूर्ण राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसुद्धा निवडणुका जाहीर होणार आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण ग्रामीण भागामध्ये गेल्या काही काळामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी जे कामं केलेले, आता महायुतीचं सरकार जे काम करते त्या अनुषंगाने हे सर्व काम जनतेपर्यंत पोहोचवायचं आणि सर्व शिवसैनिकांच्या भावना जाणून घ्यायच्या, याच्यासाठी एक स्नेहमिलन आणि मिसळ पार्टीचं या ठिकाणी नाशिक जिल्हा शिवसेनेतर्फे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तुम्ही स्वतः इच्छुक आहात, काय एकूण परिस्थिती वाटतंय? यश मिळेल? पक्षफुटीचा परिणाम काय जाणवला आपल्याला यंदा? नाही, मी स्वतःसुद्धा नाशिक पंचायत समितीचा माजी सभापती आहे आणि आम्ही जे केलेले विकास कामं आहेत, समाजासाठी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आंदोलनं केलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही त्याच्या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे। आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की 100% आणि कार्यकर्त्यांच्या सुद्धा भावना आहेत की शिवसेना पक्ष हा तळागाळामध्ये रुजलेला पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की आपण स्वबळावर लढलं पाहिजे, परंतु महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। स्वबळावर लढलं तर निश्चितच भगवा फडकेल असं वाटतंय किंवा पूर्ण जिल्ह्यात यश मिळेल? 100% नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचा जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने मागे 5 वर्ष शिवसेनेचेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। शिवसेनेचं संख्याबळ हे सुद्धा नाशिक जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या प्रकारे आहे आणि आता पण आम्हाला खात्री आहे शिवसेनेचं चांगल्या पद्धतीने सदस्य हे जिल्हा परिषदेमध्ये निवडून येणार आहे। स्वबळावरती लढलं तरी आमची तयारी आहे आणि महायुतीने जर निर्णय दिला, नेत्यांनी निर्णय दिला तरी तो सुद्धा आम्हाला मान्य असतील, परंतु स्वबळावर आमची पूर्ण तयारी झालेली आहे। पण महायुतीत वरिष्ठ पातळीची सध्या मिसळ सरमिसळ सुरू आहे, याचा काय फटका जाणवेल वाटतंय का? निश्चितपणे स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घ्यायचा असं नेत्यांचं निर्देश आहेत, परंतु वरिष्ठ नेते जोही निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। 100% इथं जिल्हा परिषद अध्यक्ष हा महायुतीचा होणार। सगळ्यात जास्त 80 ते 90% महायुतीचेच जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील आणि महायुतीमध्ये शिवसेनेची सदस्य संख्या सगळ्यात जास्त असेल असं आम्ही खात्रीपूर्वक सांगतो। एकंदरीतच आपण बघत आहोत की शिवसेना शिंदे गटाकडून आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीही आखली जाते। स्वबळावरच निवडणूक लढवली तर आम्हाला फायदा होईल अशी देखील त्या भावना ज्या ते व्यक्त करतात। कॅमेरामॅन के पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, पिंपरी, सय्यद पिंपरी।